आता बरंच काही रोहितने सांगितलं. मी 40 लाख देतोय. दादांनी, चंद्रकांत दादांनी एक पूज्य वाढवावं आणि मी अजून एक पूज्य वाढवावं. बरं सांगितलं नाही की दादा एक पूज्य वाढवतील, आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य वाढवतील आणि अजितदादा अजून एक पूज्य वाढवतील. तेवढंच बाकी राहिलं होतं. फार चुरू 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 बोलत होता. म्हणलं गाडी फार फास्ट चाललेली आहे. तर मंडळी दोघंजण एकाच मंचावर आले आणि एकाच मंचावर आता दोघांचे भाषणं झाले. त्याच्यामध्ये रोहित पवारांनी सांगितलं की दादांचं आमच्याकडे किंवा भावकीकडे लक्षच नाही आहे. त्यावेळेस अजित पवारांनी, तुम्ही ऐकलंच असेल कशा पद्धतीने टोला मारला की बेट्या, जर भावकीकडे लक्ष राहिलं नसतं तू निवडून आलाच नसता. म्हणजे एका प्रकारे अजितदादांनी रोहित पवारांना निवडून आणलं असं तिथे त्यांना सांगायचं होतं. आणि परत सांगितलं की मागच्या 1990पासनं मी कंटिन्यू 8 वेळेस आमदार खासदार होत राहिलेलो आहे. म्हणून काय तर भावकीने माझ्याकडे लक्ष दिलं आणि मी भावकीकडे लक्ष दिलं, म्हणून या सगळ्या गोष्टी घडून आल्या. जर माझं भावकीकडे लक्ष नसतं किंवा भावकीचं माझ्याकडे लक्ष नसतं तर दोघांपैकी या गोष्टी शक्य झाल्या नसत्या. त्यावेळेस बोलताना बोलले की आज 90पासनं आम्ही मंत्रिमंडळात आहे, खासदार होतो, आमदार होतो, 90 झालं, 94 झालं, 99 झाले. ओके, आम्ही एकही शब्द विचारत नव्हतो, ना आम्हाला कोणी त्यावेळेस विचारत देखील होतं, ना आमचं कोणी सल्ला देखील तिथे मागत होतं. मग त्याच्यानंतर कुठं एंट्री एंट्री मिळाली, आम्हाला हळूहळू तिथं विचारायला लागले, अशी सुरुवात व्हायला लागली. पण आजकालचे जे काही आमदार खासदार आहेत, म्हणजे रोहित पवारांनाच एका प्रकारे टोला मारला की आजकालचे जे काही लोक आहेत ते पहिल्या स्टर्ममध्ये स्वतःला काहीतरी मंत्री समजायला लागतं आणि मग त्या पद्धतीने ते भाषणं वगैरे करत असतात. या प्रकारच्या गप्पा गोष्टी झाल्या. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? रोहित पवारांनी अजित पवारांना जी काही टोलेबाजी केली किंवा अजित पवारांनी रोहित पवारांना जी टोलेबाजी केली ती योग्य होती का? आणि याच्यातनं काय निष्पन्न होतं? याच्यातनं एक निष्पन्न होतं की कितीही झालं तरी जे काही बोलण्याची पद्धत असो किंवा घरातील नाती असो, रक्तातील नाती असो, ते एकमेकांना जिव्हाळ्याची लागतातच. तुमचं काय म्हणणं आहे खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.